एका बाजूला लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करतात, दिवस रात्र अभ्यास करतात आणि दुसऱ्या बाजूला एक प्रश्न समोर येतो, जर परीक्षा होण्याआधीच पेपर बाहेर आला तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? महाराष्ट्रात टीईटी पेपर फुटीच्या आरोपानंतर पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पेपर लीकच्या संशयामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची. पण परीक्षेच्या आधीच काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर आल्याचा आरोप झाल्यानंतर प्रशासनाने परीक्षा स्थगिती करण्याचा निर्णय घेतला. या घटनेवर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि संताप पाहायला मिळतात. आता प्रश्न असा, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेमध्ये इतकी मोठी सुरक्षा त्रुटी कशी निर्माण होते? आता याच मुद्द्यावर दुसऱ्या राज्याशी तुलना केली जाते. तामिळनाडूमध्ये परीक्षा व्यवस्थेवर पारदर्शकता आणि कडक नियमांसाठी अनेक स्तरावर सुरक्षा प्रक्रिया वापरण्यावर भर दिले जातो. महाराष्ट्र असो किंवा तामिळनाडू, राज्य कोणतंही असो, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षा जर संशयाच्या भोवऱ्यात येत असेल तर त्याचा फटका फक्त सरकारला नाही तर लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो. प्रश्न फक्त एका पेपरचा नाही, प्रश्न आहे परीक्षा प्रणाली किती सुरक्षित आहे, प्रश्न आहे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का, आणि प्रश्न आहे पेपर फुटी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय कधी होणार. कारण परीक्षा म्हणजे फक्त एक पेपर नाही, ती एका विद्यार्थ्यांच्या वर्षाच्या मेहनतीची आणि भविष्याची परीक्षा असते. तुम्हाला काय वाटतं? पेपर फुटी रोखण्यासाठी सरकारने आणखी कडक पावलं उचलायला हवीत का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.